नमस्कार, मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. या सगळ्या बातम्या आपण या बुलेटिनमध्ये विस्ताराने बघणार आहोत आणि बुलेटिनची सुरुवात करणार आहोत राज्यात सध्या गाजत असलेल्या औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून राजकीय नेत्यांमध्ये कशा पद्धतीने आरोप प्रत्यारोप होत आहेत ती बातमी बुलेटिनच्या सुरुवातीला. या मुद्द्यावरून आता आघाडीतच फूट पडणार का असा सवाल उपस्थित झालाय. कारण औरंगजेब तुमचा आदर्श आहे का याचं काँग्रेसनं आता उत्तर द्यावं असा सवाल शिवसेनेनं उपस्थित केलाय. खासदार अरविंद सावंत यांनी हा सवाल उपस्थित केलाय. शिवसेना औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्यावर ठाम आहे, तर त्याच वेळी काँग्रेसकडून औरंगाबादच्या नामांतराला सातत्याने विरोध होतोय. जनतेच्या विकासाच्या मुद्द्यांना घेऊन पुढे जाण्याची मागणी काँग्रेसनं केली आहे. एकीकडे धर्मनिरपेक्ष प्रतिमा जपण्याची देखील काँग्रेसची धडपड सुरू आहे. शिवसेनेनं देखील हिंदुत्ववादी चेहरा कायम असल्याचं दाखवण्यासाठी त्यांचे देखील सध्या प्रयत्न सुरू आहेत. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये औरंगाबादच्या नामांतरावरून आता त्यामुळेच ठिणगी पडल्याचंच पाहायला मिळत आहे. लवकरच औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर हा मुद्दा सध्या ऐरणीवर आलाय. आणि बघूयात नामांतराच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही वेळापूर्वी काय प्रतिक्रिया दिली. आता हे तिघांचं सरकार चालत असताना कधी काही विषय निघू शकतात. तोच विषय आता एक विषय पुढे आलेला आहे, परंतु त्या संदर्भामध्ये आम्ही एकत्र बसून चर्चा करून योग्य पद्धतीचा मार्ग काढू. काहींचे मुद्दे बरेच वर्ष मागं डोक्यामध्ये होते आणि त्यावेळेस ते पुढं रेटता आले नाहीत. आता त्यांना वाटतं की हा प्रश्न सुटावा, पण हा प्रश्न सुटत असताना हे आघाडीचं सरकार आहे, त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमीच ही महाविकास आघाडी टिकावी आणि त्याच्यातनं योग्य तो मार्ग निघावा आणि विकास कामाला महत्त्व द्यावं, महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला महत्त्व द्यावं, ही भूमिकाच आमचे नेते पवार साहेबांची आहे आणि आम्ही देखील त्याच भूमिकेचं समर्थन करून पुढे चाललेलो आहोत. त्याच्याबद्दल काय झालं, कारण कधी कधी उदाहरणार्थ पाठीमागच्या काळामध्ये सभागृह चालू असताना एक युनिफॉर्मचा डिसिजन आला. तो युनिफॉर्मच्या डिसिजनच्या संदर्भामध्ये कुणालाच नीट माहिती नव्हती. सचिवांनी एकाने ते ऑर्डर काढली आणि नंतर त्याचं उत्तर सभागृहात देताना मी सांगितलं की याचा आम्ही फेरविचार करू. या सरकारचं काम करत असताना एखादी गोष्ट काही घडलेली असेल तर त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी नक्की काय घडलेली आहे, कुणी ह्याच्यामध्ये जाणीवपूर्वक काही गडबड केली का हेतुपुरस्कर केली, अशा सगळ्या बाबी आम्ही तपासू आणि त्याच्यातनं बाळासाहेबांचं वक्तव्य आलं, इतरांचं काही म्हणणं असेल तर ते बसून आम्ही एकत्रपणे मार्ग काढू. काँग्रेस पक्षाचा कोणत्याही अशा प्रकारच्या शहराच्या नामांतराला विरोध आहे. कशा करता करायची विरोध? काँग्रेस असेल किंवा आता महाविकास आघाडी असेल, यांची सगळी ध्येय धोरण असेल किमान समान कार्यक्रम हा सर्वसामान्य माणसाच्या जीवनात आनंद निर्माण करणं याकरता काम करायचं, हे साधं सूत्र आहे. ज्यांनी ज्यांनी ज्या राज्यामध्ये शहरांचे नाव बदलले, काय आनंद निर्माण झाला तिथल्या सर्वसामान्य माणसाचं जीवनमान बदललं, त्याला सुखाचे 2 घास मिळायला लागले, मुलांचं शिक्षण चांगले व्हायला लागले, त्याचं राहणीमान बदललं का? ते कोणतंच घडलं नसेल तर ते नाव बदलण्यात काय अर्थ आहे? नाही, याचं सरकारवर परिणाम होण्याचं काही कारण नाही. 3 पक्ष मतांतर होऊ शकतात. आम्ही चर्चेनं अनेक प्रश्न सोडवलेत, पुढच्या काळातच सोडवू जाऊ. आणि याच नामांतराच्या मुद्द्यावरून मनसेकडून संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली आहे. बघूयात ते काय म्हणालेत. मुळात विषय असा आहे की जोपर्यंत सत्तेची लाचारी शिवसेना सोडत नाही तोपर्यंत हे नामांतर करूच शकत नाही. असं आहे की हे सगळं नामांतर करायला त्यांना काँग्रेसची गरज लागणार आहे. काँग्रेस या गोष्टीला तयार नाही आणि काँग्रेसची लाचारी केल्याशिवाय शिवसेनेला सत्तेत राहणं जमणार नाही. त्यामुळे आता शिवसेनेने हे ठरवायची वेळ आली आहे की लाचारी करायची का अस्मिता बाळगून औरंगाबादचं संभाजीनगर नाव करायचं, हे ठरवायची वेळ शिवसेनेला आलेली आहे. आणि मुळात शिवसेनेमध्ये हिंमत असेल तर एअरपोर्टच्या ऐवजी पहिले शहराचं नामकरण करा आणि मग एअरपोर्टचा विचार करा. पण आपल्या स्वतःला काही जमत नाही म्हणून दुसऱ्याच्या अंगावर ढकलायचं. मला असं वाटतं जी सन्माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेबांची जी शिवसेना होती ती आता राहिलेली नाहीये. ही शिवसेना ही लाचारांची शिवसेना झाली. ही शिवसेना लाचारांची शिवसेना आहे अशा शब्दात संदीप देशपांडेंनी टीका केली आहे. पण याच मुद्द्यावर औरंगाबादमधल्या जनतेला काय वाटतं, ज्या ठिकाणी हा सगळा मुद्दा गाजतोय तिथल्या औरंगाबादकरांची काय मत आहे ती देखील आम्ही जाणून घेतली.
आता माझ्यासोबत मनसेचे शहराध्यक्ष आहेत, पदाधिकारी या ठिकाणी आहेत आणि मराठा क्रांती ठोक मोर्चाचे रमेश केरे पाटील या ठिकाणी आहेत. सर, काय म्हणाल? संभाजीनगरचा मुद्दा पुन्हा शिवसेना रेटते आणि पुन्हा त्याला काँग्रेस विरोध करते. शिवसेना संभाजीनगरचा मुद्दा जर रेटत असेल फक्त मतदानासाठी तर नक्कीच शिवसेनेला पण येणाऱ्या काळामध्ये आमचा या ठिकाणी विरोध राहणार आहे. दुसरा विषय, संभाजी महाराज आमची आस्था आहे आणि ती आस्था जपण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज ही महाराष्ट्राची आस्था आहे आणि त्या आस्थेला जर कोणी बोट लावण्याचा जर प्रयत्न करत असेल तर नक्कीच मग ते काँग्रेस असू द्या, शिवसेना असू द्या, राष्ट्रवादी असू द्या की भाजप असू द्या, सगळ्याला आमचा येणाऱ्या काळामध्ये विरोध राहणार. जर तुम्ही फक्त स्वतःच्या स्वार्थापोटी संभाजी महाराजांचं नाव संभाजीनगर करण्यासाठी जर तुम्ही एक करत असाल तर येणाऱ्या काळात तुम्हाला जसं तसं उत्तर आमच्या मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून मिळणार आहे. दादा, काय म्हणाल? आता तुमचाही हिंदुत्वाचा अजेंडा आहे समोर, आता काही लपून नाही राहिलेला आहे आणि तुम्ही या ठिकाणी पाठिंबा संभाजीनगरला दिलेला आहे. मग आता तुमचं ऑब्जेक्शन काय? नाही, आमचं ऑब्जेक्शन काही नाही आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे की शहरामध्ये स्मार्ट सिटीचं काम तुम्ही करताय. सगळ्या शहरामध्ये खड्डे पडलेले आहेत. पाणी आज 6-6, 7-7 दिवसांनी इथे शहरवासियांना मिळतं. इंडस्ट्रीची हालत अत्यंत खराब आहे आणि तुम्ही काय करताय? तुम्ही इथे करताय काय? तुम्ही इथे ज्या पद्धतीने वागताय, इथे नुसते बोर्ड लावताय, सुपर संभाजीनगर, लव औरंगाबाद, कशासाठी बोर्ड लावताय आणि कशामध्ये दुही निर्माण तयार करताय आणि हे सगळे सत्ताधारी करतायत. आमचं हिंदुत्व हे जनतेला न फसवणारं हिंदुत्व आहे आणि आम्ही निश्चित संभाजीनगर झाल्याशिवाय शांत बसणार नाही. महाराज, क्या बोलेंगे? हा मुद्दा सतत गरमाचा असतो. आता असे लोक म्हणायला लागले की संभाजीनगरचा मुद्दा आला म्हणजे औरंगाबादमध्ये काय आहे का बघा. हा मुद्दा नेहमीच गरम नसतो. हे शिवसेनेचं नेहमीच जेव्हा जेव्हा इलेक्शन येतं ना तेव्हा हे मुद्दा ते काढतात. जसं की सरहदों पर बहुत तनाव है क्या, कुछ पता तो करो, चुनाव है क्या. म्हणजे हा राहत इंदोरीकरांचा जो शेर होता शिवसेनेचं तसंच आहे. आज 32 वर्ष झाली. जेव्हा जेव्हा महानगरपालिकेचं इलेक्शन येतं त्यावेळेस शिवसेनेवाले असं दाखवतात की तेच खरे हिंदुत्व आहे आणि तेच त्यांच्याकडेच तेच मुख्य हिंदुत्वाचा मुद्दा पुढे नेतात आणि ते संभाजीनगरचा विषय पुढे काढतात. आणि आता बघा ना, छत्रपती संभाजी महाराजांचा नगरचा मुद्दा यांनी काढला आणि आता म्हणतायत की आपण एअरपोर्टला नाव देऊ. अरे असं कसं करताय तुम्ही? जेवणाला बोलवताय आणि पाणी पाजून बाहेर पाठवताय का? काय म्हणणार? संभाजीनगर नाव झालंच पाहिजे आणि काही नेते की मराठा आणि संभाजीनगर जे एकत्रीकरण करण्याचं पाहत आहेत ते चुकीचा मुद्दा आहे. मराठा समाज 25 तारखेनंतर जेव्हा आमचा कोर्टातून निर्णय येईल, निकाल येईल, त्यावेळेस आम्ही आग्यामोळ कसं पेटतं हे समाजाला दाखवून देऊ, या सरकारला दाखवून देऊ. या सरकारची पळताभुई एक करून टाकू. आणि दुसरं, सेना, भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकंदरीतच आपण बघितलं या ठिकाणी संभाजीनगरच्या विषयावर राजकीय पक्ष खरंच तावातावाने बोलतात. विषय हा मोठा केला जातो. राहत इंदौरी यांचा फार चांगला शेअर आहे. सरहद पे ज्यादा तणाव है क्या, काही चुनाव आहे क्या, मतलब देखो जरा काही चुनाव आहे का. किती सुंदर हे आहे. आणि त्याच पद्धतीनं आता औरंगाबादमध्ये जर राजकीय तणाव निर्माण झाला तर आपण समजून घ्यावं की संभाजीनगरचा मुद्दा आता वर येतोय आणि येणाऱ्या काळात निवडणुका असतात. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. औरंगाबाद वासियांच्या या बोलक्या प्रतिक्रिया. आणि त्यानंतर आता बातमी एका आंदोलनाची. कोल्हापूरमध्ये आज लॉकडाऊनच्या काळातील वीज बिलं माफ करावीत या मागणीसाठी वाहनांची रॅली काढण्यात आली होती. वीज बिल माफीसाठी हजारो वाहनं एकाच वेळी रस्त्यावर उतरली आणि त्यामुळे वाहतूक पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी ट्रॅफिक जामही झाला. आपल्या वाहनांसह कोल्हापूरकर आज असे रस्त्यावर उतरले होते. यामध्ये लॉरी ऑपरेटर्स असोसिएशन, रिक्षा संघटना आणि नागरिक स्वतःहूनच या रॅलीत सहभागी झाले. वीज बिल माफ करण्यासंदर्भातल्या जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या. लॉकडाऊनच्या काळामध्ये जी वीज बिलं आलेली आहेत ती वीज बिलं माफ करावीत म्हणून कोल्हापूरकर रस्त्यावर उतरलेले आहेत. शहरामधून वाहनांची रॅली काढल्यानंतर मी हे चित्र दाखवतोय. थेट राष्ट्रीय महामार्गावरचं शेकडो ट्रक्स, रिक्षा असतील, बसेस असतील, त्या सगळ्या रस्त्यावर उतरल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये जी काही वीज बिलं आली होती ती सगळी वीज बिलं माफ करावी अशी प्रामुख्यानं मागणी आहे. आणि त्यामुळंच लॉरी ऑपरेटर्स असोसिएशन असेल किंवा रिक्षा संघटना असतील, मग त्यामध्ये वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या देखील संघटना आहेत, त्यांच्यासोबतच कोल्हापूरकर जे आहेत ते रस्त्यावर उतरलेले आहेत. आपण पाहतोय पोलीस बंदोबस्तामध्ये ही रॅली खरं तर निघालेली आहे. आणि शहरातल्या प्रमुख मार्गांवरनं रॅली निघाल्यानंतर आत्ता आपण पाहतोय की
ट्रॅफिक जाम देखील झालेला आहे. दुसऱ्या बाजूला सर्व्हिस रोडवरचं देखील चित्र दाखवतो मी. त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स आलेली आहे, मात्र ॲम्ब्युलन्सला जाण्यासाठी देखील आत्ता तरी सध्या या ठिकाणी रस्ता दिसत नाही. जवळपास 5 ते 10 किलोमीटरपर्यंतची जी रांग आहे ती रांग या रॅलीच्या निमित्तानं पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूचं देखील हे चित्र मी दाखवतो. हा पुण्याला जाणारा खरं तर रस्ता आहे, त्यामुळं वाहतुकीची कोंडी शहरात ज्याप्रमाणे झाली होती त्याप्रमाणेच जी कोंडी आहे ती आता राष्ट्रीय महामार्गावर देखील दिसून येते. आणि अजूनही ट्रकची ही रांग आहे ती संपलेली नाही. म्हणजे आपण फक्त विचार करू शकतो की किती मोठ्या संख्येनं ह्या आंदोलनात कोल्हापूरकर रस्त्यावर उतरलेले आहेत. जिल्हा प्रशासनानं याबाबत तात्काळ निर्णय घ्यावा अशी देखील मागणी करण्यात आली आहे. आणि सगळे रस्ते जे आहेत शहरातले ते रस्ते देखील पॅक झाले होते. मात्र आता राष्ट्रीय महामार्गावर देखील वीज बिलांच्या माफीसाठी हे चक्काजाम आंदोलन कोल्हापूरकरांनी केलेलं आहे. संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. आणि कोल्हापुरातल्या रॅलीनंतर पुढची बातमी आहे. मुंबईतली अभिनेता सोनू सूदच्या विरोधात मुंबई महापालिकेनं जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सोनू सूदनं त्याच्या घराचं रूपांतर हॉटेलमध्ये केल्याचा आरोप पालिकेनं केलाय. परवानगी न घेता हा बदल करण्यात आला असा आरोप पालिकेनं ठेवलाय. सोनू सूदचं जुहूमध्ये 6 मजली घर आहे, ज्याचं त्यानं हॉटेलमध्ये रूपांतर केलं आणि पालिकेनं या संदर्भात 4 जानेवारीला ही तक्रार नोंदवल्याची माहिती कळते. महाराष्ट्र की सरकार सोनू सूद जी के होटल के पीछे पड़ी है. हम सवाल पूछना चाहते हैं, जब कोरोना के संकट काल में यही होटल बीएमसी के लोगों ने क्वारंटाइन सेंटर के रूप में इसका इस्तेमाल किया, उस समय उन्होंने अपने आंखों पर कौन सी पट्टी बांधी थी? उस समय यह होटल बिल्कुल ठीक था, उसमें अवैध निर्माण नहीं था, पर अपनी जरूरत पूरी होने के बाद बदले की भाव से इस प्रकार से महाराष्ट्र की सरकार कार्रवाई करती है, तो महाराष्ट्र की सरकार ये ध्यान रखे कि सोनू सूद जैसे प्रतिभाशाली एक्टर के साथ ये सारा देश खड़ा है. पुढची बातमी आपण बघणार आहोत. अनेक लहान मुलं काही अफलातून गोष्टी करतात आणि त्यामुळे मोठी माणसं त्याची कल्पनाही करू शकत नाहीत अशा अनेक गोष्टी ते करत असतात. त्यांची हिंमत, त्यांचं ध्येय, त्यांचं धाडस हे खरंच जबरदस्त असतं. इतकंच नाही तर त्यांच्या आशा आकांक्षा पर्वतासारख्या उंच असतात. आणि याच ध्येयप्राप्तीला सॅल्यूट करण्यासाठी न्यूज 18 घेऊन येत आहे एक अनोखा शो, ज्याचं नाव आहे बायजूस यंग जिनियस. या बायजूस यंग जिनियसमध्ये सगळा देश या सगळ्या लहान मुलांचं कौशल्य त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे. त्या मुलांचं वय लहान का असेना, पण ज्यांचं वय लहान आहे पण त्यांची झेप मोठी आहे, त्यांचंच कौशल्य जगापुढे आणणं हा यातला प्रयत्न आहे. ही मुलं कुठल्याही शहरात, कुठल्याही महानगरात किंवा कुठल्याही भागातली असू देत, ती आपल्या बुद्धिचातुर्यानं किंवा वेगळ्या अंदाजानं जगाला निश्चित चकित करू शकतील. हा विशेष कार्यक्रम आम्ही तुम्हाला 16 जानेवारीपासून दाखवणार आहोतच, पण त्याआधी आम्ही काही खास आणि कमालीची मुलं ज्यांनी आतापर्यंत असं कर्तृत्व गाजवलंय त्यांची ओळख देखील करून देणार आहोत. मध्य प्रदेशातल्या मुरैनामध्ये राहणारी तायक्वांदो गर्ल आहे अद्रिका गोयल. ती आहे अवघ्या 12 वर्षांची आणि इतक्या कमी वयातही तिनं सगळं जग पालथं घातलंय. घरगुती सिलेंडरच्या स्फोटात ती गंभीर जखमी झाली होती. तिच्यासाठी चालणं फिरणंही अवघड झालं होतं, पण आता ती तायक्वांदोमध्ये ब्लॅक बेल्ट आहे. प्रचंड इच्छाशक्ती, जिद्द असलेल्या अद्रिकाला राष्ट्रपती शौर्य पुरस्कारानं देखील सन्मानित करण्यात आलंय. नॉर्मल नहीं, एक्स्ट्रा नॉर्मल लाइफ जीनी है तुम्हें. अपने पिता की ये बात दर्द से करा रही अद्रिका का मरहम बन गई. किचन में सिलेंडर फटने से अद्रिका और उसकी मां बुरी तरह झुलस गए थे. डॉक्टरों को डर था कि शायद अद्रिका चल न पाए. पिता ने पैरों की एक्सरसाइज के लिए ताइक्वांडो सीखने को कहा. फिर क्या था, कुछ ही सालों में ये लड़की ताइक्वांडो चैंपियन बन गई, ब्लैक बेल्ट पा लिया. अब तक 20,000 से ज्यादा बच्चों को आत्मरक्षा के गुर भी सिखा चुकी है. जब मैं 6 साल की थी तो मेरे यहाँ जो गैस सिलेंडर का केस हुआ था, तब से जो मेरे फादर ने मुझे मोटिवेट किया था कि मुझे एक्स्ट्रा नॉर्मल बनना है, तो इसलिए मेरे लेग्स की एक्सरसाइज के लिए और मुझे एक्स्ट्रा नॉर्मल बनना था, इसलिए मैंने ताइक्वांडो ज्वाइन किया था. मुरैना में मेरे लगभग 15 साल के एक्सपीरियंस में इतनी कम एज की जो गर्ल्स हैं उनसे कम ये 100% ऊपर है.
ताइक्वांडो तो 12 साल की इस लड़की की एक्स्ट्रा नॉर्मल लाइफ की शुरुआत थी। 2018 में मुरैना में छत्तीसगढ़ एक्सप्रेस बंद में घिर गई। ट्रेन को लोगों ने घेर लिया और डरे हुए सहमे हुए यात्रियों ने बोगियां भीतर से बंद कर ली। जैसे ही अद्रिका को यह पता चला, वो घर में रखा सारा खाना बटोरकर भाई के साथ अकेले स्टेशन पहुंच गई। हम लोगों ने जब खिड़कियों पे नॉक किया तो फिर उन लोगों ने बहुत डरते हुए से पूछा और फिर हमने बोला कि हम खाना पानी लाए हैं। तब उन लोगों ने बहुत छोटा सा छेद खोला, बहुत थोड़ा सा खोला और फिर ना हमसे पैकेट्स वगैरह छीन के अंदर लिए। फिर उसके बाद उनको धीरे धीरे करके ट्रस्ट हो गया कि हाँ ये लोग बांटने ही आए हैं। तो फिर उन लोगों ने खिड़की भी खोल दी और गेट्स भी खोल दिए। तो फिर हमने अंदर जाके ईजिली सामान बांट दिया। 2 अप्रैल 2018 की इस घटना ने अद्रिका को मुरैना की शेरनी बना दिया। राष्ट्रपति ने अद्रिका और उसके भाई दोनों को बहादुर बच्चों के तौर पर सम्मानित किया। बेटी बचाओ बेटी पढ़ाओ की ब्रांड एम्बेसडर बनी। इंडिया बुक ऑफ रिकॉर्ड्स, वर्ल्ड रिकॉर्ड्स ऑफ इंडिया में मल्टी टैलेंटेड गर्ल के रूप में नाम दर्ज हुआ। पिता का सीना गर्व से चौड़ा हो गया। इसने हार नहीं मानी। 7 साल 11 महीने की उम्र में इसने मात्र ब्लैक बेल्ट, जो हाईएस्ट ट्रेनिंग का होता है, वो इसने हासिल कर लिया था। जब चूंकि इसने ये हासिल कर लिया था, इसने कहा पापा ये हो चुका है, अब मैं गोल्ड कैसे जीतूं, क्योंकि अकॉर्डिंग टू गवर्नमेंट नॉर्म्स कैडेट की फाइट में हम नहीं जा सकते हैं। तो मैंने कहा बेटा ये निर्भया वगैरह के इतने केस हो गए हैं, आप तो जागरूक हो चुकी हैं, दूसरे बच्चों को भी आप जागरूक अगर करोगे तो आप समझ लो वो अपने आप में एक रियल गोल्ड होगा। इसको ये बात लग गई। 26 जनवरी 2017 से इसने नंगे पैर 10 किलोमीटर पैदल चल के रैली आयोजित करी। गर्व का सिलसिला आज भी जारी है। जब लॉकडाउन के दौरान अद्रिका और उसके भाई ने मुरैना से गुजर रहे मजदूरों को खाना पानी बांटा। यहां तक कि बेजुबान जानवरों को भी खाना खिलाते रहे। अद्रिकाप्रमाणेच अनेक अशी धैर्यवान मुलं आहेत आणि ज्यांचं कौशल्य जगासमोर येणं ही निश्चितच या बायजू जिनियस कार्यक्रमाची त्याच दिशेनं हा कार्यक्रम आहे। आणि अशी अनेक मुलं असतात ज्यांचं शौर्य खरं तर आपल्यापर्यंत पोहोचत नसतं। अशाच या बुद्धिमान आणि धैर्यवान मुलांचा हा अनोखा शो आणि मान्यवरांसोबतची त्यांची जुगलबंदी आपण न्यूज 18 वर पाहू शकणार आहात। 16 जानेवारीपासून बायजूस यंग जिनियस न्यूज 18 मराठीवर हा शो दर शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता आणि दर रविवारी सकाळी 11:30 वाजता आपण पाहू शकणार आहात। आणि नंतर आपण थेट जातोय, बघूयात नारायण राणे प्रसिद्धी माध्यमांशी काय संवाद साधतात। काय काम बंद करा, स्टे द्यायचा, इथलं काम तिथे, कारशेड आरेची कांजूरवर, अरे हाय ते पूर्ण करायला लागणार। बुलेट ट्रेन चालू होऊ दे। अहो हा जेव्हा आमचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा दौरे काढायचा, शिवसेनेची सत्ता द्या, नुकसान भरपाई कमीत कमी प्रत्येक पिकाला 50,000 रुपये मी देईन। आता हा राखडले का? आता काय 50,000 देत नाही, 10,000 देत नाहीत। न्यू बॉम्बेला बोल, रायगडमध्ये जाऊन बोलले, कोकणाला मदत करणार अतिवृष्टीच्या वेळेला। काय झालं हो अतिवृष्टीच्या वेळेला? हे ठाकरेंना कोकणाचं वाकड आहे, वाकड आहे। कोकणाला या 1.25 वर्षामध्ये नियमित मिळणारे पैसे पण आले नाही। राजेंनी सांगितलं 142 कोटी यायला पाहिजे होते, 42 कोटी दिले आणि त्यात 50% कोरोनासाठी वापरा, म्हणजे 21% विकास। जिथे 142 कोटी कमी पडतात तिथे 21 कोटी आणि कोकणासाठी विकास करा। तर जो तो उठला कोकणाकडे। काल 2 दिवसापासून बातम्या येत आहेत, कोकणासाठी ही टेक्नॉलॉजी आणणार, कोकणासाठी अमुक करणार, आंब्यासाठी हे करणार। राष्ट्रवादीचं चाललंय। पैसे येतील आणा आणि मग बोला राबवा। आणि
कोण कार्यकर्ते तुमचे राष्ट्रवादीचे आहेत जे समाजाशी जुळले आहेत, समाजित करतायत, लोकांची कामं करतायत? ना काँग्रेस, ना शिवसेना, ना राष्ट्रवादी. राष्ट्रवादी एकूण 4-5च पुढारी आहेत, नेते बिते म्हणत नाही. या पक्षातून त्या पक्ष असे फिरत आता घुटमळत आहेत. काल रात्री रवीला ट्रेनला भेटले सगळे एकाच ठिकाणी. आमच्याकडून गेलेले सगळा पक्ष आलेले 5 जण. रवीला विचारतात वॅकन्सी आहे का तुमच्याकडे? रवी बोलला नाही, नो एंट्री तुम्हाला. बांधवांनो, किसान मोर्चा किसानांसाठी आहे. काय केलं याने विरोध करतायत? मुळात म्हणून किसानांसाठी 70 वर्षामध्ये आता सत्तेमध्ये असताना काय दिलं, काय केलं? आत्महत्या होताना त्या कुटुंबांना काय मदत करताय? मी होतो महसूल मंत्री, बोंडेना माहिती 2 लाख रुपये मी जाऊन स्वतः हाताने द्यायचो. चेक तिथल्या तिथे द्यायचो जाऊन पुऱ्या विदर्भात. आम्ही काम केले आणि करतो आहोत. आजही भारतीय जनता पक्ष कोरोना सहित अनेक विधायक सामाजिक विकासात्मक कार्य फक्त भाजप करतायत, बाकी सगळे बस करतात. काय नाही, तोडपाणी पलीकडे यांचे धंदे नाही. एक कॉन्ट्रॅक्ट मिळवायचं, पालकमंत्र्यांनी भावासहित 4-4 कॉन्ट्रॅक्टर द्यायची. रत्नागिरीचं चौपदरीकरण बघा, आमचं बघा, चौपदरीकरण झालं गोव्यापर्यंत, यांचं रखडलं कॉन्ट्रॅक्टरचे वाद. आणि म्हणून बांधवांनो, जास्त वेळ घेणार नाही. उन्हात तापतंय, आम्ही सावलीत आहोत त्याची जाणीव आहे मला. आम्ही शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आमचे नेते माननीय मोदी साहेब आणि राज्यातील सर्व नेते न्याय देण्यासाठी कटिबद्ध आहोत, प्रयत्नशील आहोत. आणि म्हणून नितेशने, माननीय मोदी साहेबांनी जो कायदा मंजूर केला त्याला समर्थन दाखवण्यासाठी तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उन्हामध्ये आलेला, म्हणून तुम्हाला धन्यवाद देतो, तुम्हाला धन्यवाद देतो. आणि म्हणून तुम्हाला मी सांगेन, आपल्या जिल्ह्यातल्या कोणत्याही कामाबद्दल, विमानतळ बघा ना, विमानतळ बांधून पूर्ण केला मी 14ला, हा अद्याप विमान उतरत नाही आणि टेक ऑफ पण घेत. तो कोण खासदार आहे, रात्रीचा दिसत नाही, दिवसा थोडा दिसतो. 26 जानेवारी, तुझा काय संबंध? केंद्र सरकार आमच्याकडे आहे, मंत्री आमचे आहेत, तू काय? कृषी कायद्याच्या समर्थनासाठी आज कणकवलीमध्ये भाजपकडून ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली आणि त्याला संबोधन आता करत होते नारायण राणे. आणि यानंतर इतरही बातम्यांचा पुन्हा भेटणार आहोत, पण एका ब्रेकनंतर. पहा फक्त न्यूज 18 लोक. भीतात, आम्ही बोललो की ट्रोल करतात, तर राणेंना ट्रोल करून बघा. तर असे धमक असणारे नेते नारायणराव राणे, ज्यांच्या प्रेरणेने, ज्यांच्या प्रयत्नाने इतकी संख्या आपोआप येत नाही, फिरावं लागतं, लोकांना समजावून सांगायला लागतं, कशासाठी यायचं ते सांगावं लागतं. तर ज्यांच्या प्रेरणेने ही रॅली या ठिकाणी झाली ते आमदार नितेश राणे. व्यासपीठावर उपस्थित भारतीय जनता पार्टीचे नेते, माजी मंत्री आणि कोकणामध्ये एका अर्थाने झंझावात निर्माण ज्यांनी केलेला आहे. काल आणि परवा 2 दिवस राज्याचे प्रभारी आले होते, त्या बैठकांमध्ये होते, रात्री प्रवास करून कोकणामध्ये आले. तसा झंझावात ज्यांनी निर्माण केला असे रवींद्रजी चव्हाण. राज्यामध्ये 5 वर्ष भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं, त्या सरकारमध्ये जे कृषी मंत्री होते आणि आता भारतीय जनता पार्टीच्या किसान मोर्चाचे अध्यक्ष आहेत डॉक्टर बोंडेजी, जे राणेसाहेबांचे जुने मित्र आहेत. या जिल्ह्याचे अध्यक्ष माजी आमदार राजन तेलीजी, या जिल्ह्याचे नेते, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आणि माझे खूप जुने, म्हणजे 40 वर्ष जुने मित्र अतुल काळसेकरजी. व्यासपीठावर उपस्थित जिल्हा परिषद अध्यक्षा समिधाताई नाईक, कणकवलीचे अध्यक्ष श्री मेस्त्री, कणकवलीचे नगराध्यक्ष श्री समीर नलावडे, प्रमोदजी जठार माजी आमदार आणि आता प्रामुख्याने
कोकणातला आंबा हा कोरोनामुळे पडून राहू नये, खराब होऊ नये म्हणून वेगवेगळ्या कॉलनीजमध्ये ऑनलाईन आंबा विकण्याचा ज्याने मोठा प्रयत्न केला असे माझे आमदार प्रमोदजी जठार. की चंद्रकांत पाटील सध्या कोकणात आहेत आणि कृषी कायद्याच्या समर्थनासाठी कणकवलीमध्ये आज भाजपकडून ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. तिथे भाजपचे सगळे नेते तिथे उपस्थितांना संबोधित करतात. यानंतर या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.